घरकुल हप्त्यासाठी लाचेची मागणी, लाभार्थ्याचे सीईओ कार्यालयात ठिय्या आंदोलन। पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील प्रकार, 24 मार्चला आत्मदहन करण्याचा इशारा। घरकुलाचा तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंचाने 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। तसेच पैसे न दिल्याने अतिक्रमणाचे कारण पुढे करून हप्ता रोखल्याचा खळबळजनक आरोप करत पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील लाभार्थी युसुफ शहा यांनी सोमवार मार्च 16 रोजी सीईओ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। प्रशासनाच्या जाचाला कंटाळून मार्च 24 रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। नेमके प्रकरण काय? युसुफ शहा यांना शासकीय योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे। त्यांना आतापर्यंत 2 हप्ते मिळाले असून त्यातून त्यांनी घराचे बांधकाम केले। मात्र तिसरा हप्ता काढण्यासाठी ग्रामपंचायत सचिव सागर रोठे आणि सरपंच अलका सुभाष वाहुकार यांनी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप शहा यांनी केला आहे। लाभार्थ्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता संबंधित जागा अतिक्रमणात असल्याचे कारण सांगून त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे। प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह आंदोलनकर्त्या लाभार्थ्यांनी प्रशासकीय विसंगतीवर बोट ठेवले आहे। जर जागा अतिक्रमणाची होती तर ग्रामपंचायतीने हिरवा कंदील दाखवून पहिला आणि दुसरा हप्ता कसा काय दिला, असा संतप्त सवाल युसुफ शहा यांनी सीईओ यांच्यासमोर उपस्थित केला आहे। गावात इतरही अनेक घरकुले अतिक्रमित जागेत असताना केवळ आर्थिक तडजोड न केल्यामुळे एकाच कुटुंबाला वेठीस धरले जात असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे। आत्मदहनाचा इशारा सचिव आणि सरपंचांच्या जाचामुळे मानसिक त्रास होत असून न्याय न मिळाल्यास मार्च 24 रोजी सीईओ कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे शहा यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे। या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।